आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची 11 डिसेंबर 2024 पासून पुढील 3 वर्षासाठी नियुक्ती झाली आहे। ते 1989च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत। याशिवाय त्यांचं IIT कानपूर येथे अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रिकल या ब्रँचमध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे। IIT पदवीनंतर प्रिस्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणांमध्ये त्यांनी मास्टर डिग्री मिळवलेली आहे। ते महसूल सचिव, वित्तीय सेवा विभागांचे सचिव आणि REC लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या महत्त्वाच्या पदावर सुद्धा कार्यरत होते। त्यांच्या अनुभवामुळे RBIच्या धोरणावर सकारात्मक प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे। ते RBIचे 22वे गव्हर्नर म्हणून काम पाहतील। आतापर्यंत RBIचे एकूण 21 गव्हर्नर यांनी काम पाहिले, आता मात्र हे 22वे असतील। त्यापैकी आपण सविस्तररित्या आतापर्यंत कोणी गव्हर्नर म्हणून काम पाहिलेलं आहे RBIचे ते आपण पाहूयात। RBIची स्थापना 1935च्या सुमारास झाली, 1 एप्रिल 1935। त्यानुसार त्याचे पहिले गव्हर्नर होते इंग्रज काळामध्ये सर ऑसबॉर्न स्मिथ, 1935 ते 1937 या काळापर्यंत होते। त्यानंतर दुसरे सर जेम्स ब्रेड टेलर यांनी 1937 ते 1943 या काळात त्यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले। त्यानंतर तिसरे CD देशमुख 1943 ते 1949 असं काम पाहिले। हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते। याशिवाय पहिले भारतीय सुद्धा होते। म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जे की भारतीय होते ते म्हणजे CD देशमुख यांनी 1943 ते 1949 पर्यंत गव्हर्नर म्हणून काम पाहिले। त्यानंतर चौथे होते बेनेगल रामाराव यांनी 1949 ते 1957 या काळामध्ये RBIचं गव्हर्नर म्हणून कार्यभार पाहिलेला आहे। यानंतर पाचवे KG आंबेगावकर यांनी 1957 मध्ये काम पाहिले। त्यानंतर 6वे HVR अय्यंगार यांनी 1957 ते 1962 या काळामध्ये RBIचा गव्हर्नर म्हणून कार्यभार केलेला आहे। त्यानंतर 7वे PC भट्टाचार्य यांनी 1962 ते 1967 या काळामध्ये RBIचा गव्हर्नर म्हणून पदभार घेतलेला होता। त्यानंतर LK झा यांनी 1967 ते 1970 या काळामध्ये RBIचा गव्हर्नर म्हणून कार्यभार केलेला आहे। त्यानंतर 9वे BN आदरकर 1970 या काळामध्ये होते। त्यानंतर 10वे होते S जगन्नाथन यांनी 1970 ते 1975 या काळात पदभार स्वीकारला होता। याशिवाय NC सेनगुप्त यांनी 11वे गव्हर्नर म्हणून 1975 रोजी कार्यभार केलेला होता। त्यानंतर 12वे KR पुरोहित यांनी 1977 ते 1981 या काळात RBIचा पदभार घेतलेला होता। त्यानंतर 13वे मनमोहन सिंग यांनी 1982 ते 1985 या काळामध्ये सुद्धा पदभार केलेला होता। नंतर 14वे अमलानंद गांगुली यांनी 1985 ते 1990। नंतर C रंगराजन 1992 ते 1997 या काळात त्यांनी RBIचं गव्हर्नर म्हणून काम पाहिलं होतं। त्यानंतर 16वे बिमल जालान यांनी 1997 ते 2003 पर्यंत RBIचे गव्हर्नर म्हणून कार्यभार पाहिलेला होता। त्यानंतर 17वे YV रेड्डी 2003 ते 2008 पर्यंत त्यांनी कार्यभार
केलेला होता. शिवाय 18वे डॉक्टर डी सुब्बाराव 2008 ते 2013 पर्यंत त्यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून काम पाहिलं होतं. नंतर 19वे रघुराम राजन यांनी 2013 ते 2016 पर्यंत RBIचे गव्हर्नर म्हणून काम पाहिलं होतं. नंतर 20वे होते उर्जित पटेल, यांनी 2016 ते 2018 पर्यंत त्यांनी काम पाहिलं. 21वे होते शशिकांत दास, यांनी 2018 ते 2024 पर्यंत कारभार पाहिला होता. आता 22वे संजय मल्होत्रा, ज्यांची नियुक्ती 11 डिसेंबर 2024 रोजी पुढील 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती ही RBIचे गव्हर्नर म्हणून झालेली आहे.